नमस्कार मित्रांनो, मी कांबळे संदीप. कसे आहात? एकदम छान असाल, मजेत असाल. सगळ्यात अगोदर 2017च्या ज्या काही प्रलंबित शिक्षक भरतीच्या याद्या होत्या त्या काल तुम्हाला माहिती आहे प्रसिद्ध झालेल्या आहेत. निवड याद्या जाहीर झालेल्या आहेत. गेल्या 1 महिन्यापूर्वी पासून मला अभियोग्यताधारक प्रश्न विचारत होते की सर, अपात्र, गैरहजर, माजी सैनिक जे काही प्रलंबित शिक्षक भरती आहे त्याच्या याद्या कधी लागतो. ते मी त्यांना वारंवार सांगितलं. अनेक जणांनी सांगितले 25 तारीख, 9 तारीख, 3 तारीख. मी एकच सांगितलं की बाबांनो, त्या संदर्भामध्ये 27, 28, 29 नोव्हेंबर या तारखेमध्ये कधीही ती निवड यादी लागेल. आणि अगदी झालं आहे तसंच. काल 29 तारीख त्या निवड याद्या जाहीर झाल्या आणि त्या ज्या काही निवडीच्या सर्वसाधारण सूचना आहेत त्या पवित्र पोर्टलवर देण्यात आल्या, ज्याला प्रेस नोट म्हणूया. त्याच्यामध्ये एक बाकी सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यामध्ये जे काही एक महत्त्वाचा मुद्दा होता, आपण फक्त छोट्या छोट्या बारीक बारीक बारकाईवर लक्ष असते आपलं. बाकी इकडल्या तिकडल्या सगळ्या गोष्टी कॉमन सगळ्यांना माहिती असतात. त्याच गोष्टी सांगतो ज्या इतरांकडून नजर कैदेनं त्या दुर्लक्षित होतात. त्याच्यामध्ये बृहन्मुंबईमधल्या आणि पुण्यातल्या बृहन्मुंबईच्या 6 जागा प्राथमिक, उच्च प्राथमिक सायन्स मॅथच्या आणि पुणे इथल्या 2 जागा या पवित्र पोर्टलला दिलेल्या असूनसुद्धा त्या अंतिम क्षणी त्या देण्यात आलेल्या नाहीत. का? तर मित्रांनो, त्याचं उत्तर असं आहे की जे 8 नोव्हेंबरला शासन निर्णय काढण्यात आला होता त्याच्यामध्ये कंत्राट शिक्षक भरतीच्या ज्या काही शिक्षकांच्या निवडी होत्या तर त्यांना त्या ठिकाणी त्या शासन निर्णयाने त्यांना नियमित करण्यात आलं आणि TETमध्ये 4 वर्षाची सूट देण्यात आली. तर त्या अशा कारणाने ते शिक्षित होते, म्हणून त्यांच्या त्या जागा त्या ठिकाणी येऊ शकल्या नाही. याचा फटका प्रलंबित शिक्षकमध्ये भरतीमध्ये बसला आहे. येणाऱ्या काळातसुद्धा बसेल, भविष्यात तर खूप मोठा बसेल. त्यामुळं आंदोलनामध्ये तो विषय घेतलेला आहे. त्या विषयाला दूरदृष्टीनं तो विषय देण्यात आलेला आहे, ती मागणी देण्यात आलेली आहे. त्याचं भविष्यामध्ये महत्त्व कळेलच, आता थोडंफार कळलं असेल. त्यामुळं ती जागा अंतिम क्षणी त्या ठिकाणी आलेल्या नाहीत. आता निवड झालेल्या सगळ्या मुलांचं या ठिकाणी मनापासून मी कौतुक करतो. प्रत्यक्ष अप्रत्यक्ष ज्या ज्या मुलांनी त्यासाठी पाठपुरावा केला आहे त्या सगळ्यांचं या ठिकाणी मी मनापासून कौतुक करतो. वाईट या गोष्टीचं वाटतं की नवनाथ केसभट सर ज्या भरतीसाठी खूप मेहनत घेतली आणि त्यांचा नंबर लागला. मित्रांनो, शिक्षक भरतीमध्ये असंच आहे, ज्यानं जास्त पळतंय ना तो लागत नाही. नक्कीच येणाऱ्या काही याद्या आहेत माजी सैनिकांच्या आणि मागासवर्गीयांच्या कपातीच्या. त्याच्यामध्ये अशा नवनाथ केसभट सर असो किंवा मग आमचे गजानन भैवळ सर असो, या सगळ्यांचं काम हो त्या ठिकाणी, माझ्यासहित सगळ्यांचं काम हो एवढीच मी प्रार्थना करतो. त्याच्यानंतर मित्रांनो, काल ज्या शिक्षक भरतीमध्ये 2 महत्त्वपूर्ण घडामोडी घडल्या त्यापैकी ही एक आणि दुसरी जी होती ती शिक्षण आयुक्तांचं तुम्ही पत्र बघितलं असाल. तर त्याच्यामध्ये शिक्षण आयुक्तांनी जे पत्र दिलेलं आहे त्याच्यात एक गोष्ट नोटीस म्हणजे महत्त्वाची आहे, लक्षात येईल की आता जिल्हा परिषदेच्या सगळेचे सगळे रोस्टर्स कंप्लीट आहेत. आणि रोस्टरबद्दल मी नंतर सांगतो. आणि ते जे पत्र होतं ते खाजगी संस्थांच्या संदर्भामध्ये सगळे जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी, सगळे शिक्षण विभागातले जे काही उपसंचालक DYD असतात, विभागीय DYD त्यांना, आणि शिक्षण निरीक्षक जे की बृहन्मुंबई या ठिकाणच्या सगळ्या आस्थापना अंतर्गत त्या अधिकारी वर्गांना, विभागांना ती पत्र देण्यात आलेलं आहे. त्याच्यामध्ये स्पष्ट असं सांगितलं की तिथली जी खाजगी व्यवस्थापनाची, खाजगी संस्थेची जी बिंदू नामावली असते ती पूर्णपणे झालेली नाही. तर त्यांना त्या ठिकाणी जे काही तिथलं परीक्षेचा संदर्भ देऊन पवित्र पोर्टलला झडपीच्या आणि खाजगीच्या जागा द्यायच्या आहेत, ती सगळं इतिवृत्तन त्या ठिकाणी टाकून सामान्य प्रशासनाचा संदर्भ देऊन बिंदू नामावलीच्या संदर्भात ते अद्ययावत करण्याच्या बाबतीत त्या ठिकाणी सूचना दिलेल्या आहेत. आणि सर्वसाधारण त्याच्यामध्ये 8 सूचना दिलेल्या आहेत त्या पत्रामध्ये. त्या 8 सूचना कशा आहेत? त्या 8ची सूचनासुद्धा ज्या पद्धतीनं जिल्हा परिषदेचं रोस्टर कंप्लीट केलेलं आहे त्या पद्धतीनं खाजगी संस्थेचे रोस्टर्स कंप्लीट करून घ्यायचे आहेत.
आणि ते कंप्लीट रोस्टर करून घेताना शिक्षण अधिकाऱ्यांची त्या ठिकाणी हे सहमती घेऊन किंवा मदत घेऊन ती कंप्लीट करून घ्यायचं आहे। त्या संदर्भामध्ये जेवढे जिल्हा परिषदेचे रोस्टर्स कंप्लीट करताना नियोजन केलेलं आहे, ज्या पद्धतीने ते पडताळणी केलेली आहे, ज्या पद्धतीने त्याची कार्यवाही झालेली आहे, त्या पद्धतीनं जिल्हा परिषदमध्ये जे काही रोस्टर्स कंप्लीट केलेले समन्वयक किंवा समअधिकारी असतील त्यांच्याशी ती चर्चा करून म्हणा किंवा सहमतीने म्हणा किंवा त्यांच्यासोबत राहून त्या बिंदूनामावली कंप्लीट करून घेण्याची जबाबदारी आता त्या सूचनेच्या माध्यमातून शिक्षण आयुक्त कार्यालयांनी त्या आस्थापनावर दिलेली आहे। त्यानंतर त्याच्यामध्ये बिंदूनामावली कंप्लीट झाल्यावर मावकडून ते रोस्टर कंप्लीट करून घ्यायला सांगितलेलं आहे। मात्र सांगायचं तात्पर्य या ठिकाणी की आता जिल्हा परिषद व खाजगी संस्थांच्या ज्या झाल्यात त्या ठीक आहे, मात्र ज्या रोस्टर्स कंप्लीट नाहीत, बहुतांश त्या ठिकाणी स्पष्ट सांगितले की खाजगी संस्थेच्या रोस्टर्स कंप्लीट नाहीत, ते त्यांना वेळोवेळी VC-मध्ये सुद्धा सांगण्यात आलेलं होतं। आणि तुम्हाला माहिती आहे नोव्हेंबरच्या तारीख आता 20 तारीख काहीतरी होती, DYEDच्या सगळ्या विभागावर बिंदूनामावलीच्या संदर्भामध्ये VC झालेली होती। त्या ठिकाणी सुद्धा सांगण्यात आलेलं होतं की खाजगी संस्थांच्या रोस्टर्स जे आहेत ते कंप्लीट करा आणि त्यामध्ये खाजगी म्हटलं की 9 ते 12चा विषय आला, तर ते रोस्टर कंप्लीट करून मावकडून तपासून घेऊन त्या ज्या जाहिराती आहेत ते की 16 ऑक्टोबरपासून पवित्र पोर्टलला अपलोड करणं सुरू आहे। ते नगण्य जाहिराती अपलोड झालेले आहेत, हे स्वतः शिक्षण आयुक्तांनी कबूल केलेलं आहे। त्यामुळं तो प्रतिसाद कमी असल्यामुळं सगळ्यांना ते सक्तीचं एक पत्र काढण्यात आलेलं आहे। यापूर्वी आम्ही वारंवार प्रयत्न केला होता की ते पत्र काढा म्हणून VC-मध्ये सुद्धा आम्ही सक्त सांगितलेलं होतं आणि 13 ऑक्टोबरच्या शासन निर्णयामध्ये पवित्र पोर्टलच्या संदर्भात उपसचिवांचं पत्र होतं, त्याच्यामध्ये सुद्धा तशा पद्धतीची सूचना दिली होती। मात्र वेगळं पत्र काढावं ही आमची मागणी होती, वारंवार मी बोलत होतो, तर त्या कुठेतरी मागणीला आता यश आलं आणि ते वेगळं शिक्षण आयुक्तांचं सक्तीचं पत्र त्या ठिकाणी निघालेलं आहे। त्यामुळं मित्रांनो 9 ते 12च्या जागा आता 100% येण्याची दाट शक्यता आहे। आता तुम्ही अजून पुरा पाठपुरावा करावा जेणेकरून रिक्त पदाच्या 80% खाजगी आस्थापनाच्या जागा येतील। यासाठी जर पाठपुरावा केला तर सगळ्यांना न्याय मिळेल, कारण त्या ठिकाणच्या ज्या जागा असतात त्या उच्च गुणवत्ता धारण करणाऱ्या म्हणजे 9 ते 12च्या असल्यामुळे सगळे पात्रताधारक आपले 1 ते 12 पर्यंत पात्र आहेत। जर वरची गुणवत्ता किंवा वरच्या इयत्तेला शिक्षक म्हणून रुजू झाले तर कमी मार्क्सची मुलं खालच्या इयत्तेला रुजू होतील किंवा निवड होईल, मुलांना संधी मिळेल। तर मित्रांनो हे कालचं सगळ्यात महत्त्वाचं 2 अपडेट होते। आणि आता तिसरी बाब महत्त्वाची की आंतरजिल्हा बदलीच्या संदर्भामध्ये काल तुम्हाला माहिती आहे कॅबिनेट होती। कॅबिनेट सुरू होण्याच्या अगोदर आंतरजिल्हा बदलीचे जे काही नेते आहेत, संघटनेचे नेते म्हणा, आंतरजिल्हा बदलीची जी काही पाठपुरावा करणारी लोक आहेत ते त्या ठिकाणी गेलेले होते ग्रामविकास सचिवांकडे। तर त्या ठिकाणी असं सांगण्यात आलेलं आहे की पुढील 3 दिवसामध्ये तुमच्या आंतरजिल्हा बदलीचा टप्पा पूर्ण होईल। पाठीमागेच होणार होता, मात्र त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं की त्या ठिकाणी पण 2 गट आहेत, जसे आपल्याकडे गट असतात। तर तो जो गट आहे 3 नोव्हेंबरच्या पत्रानुसार त्यांना सुद्धा नवीन शिक्षकांना त्या ठिकाणी रुजू करण्यात यावं आणि जे पात्र झाले संवर्ग त्या ठिकाणी त्यांना सुद्धा आंतरजिल्हा बदलीमध्ये सामावून घ्यावं आणि त्यांना सामावून घेतलं तर आपल्या आंतरजिल्हा बदलीला 3 महिने लागतील आणि शिक्षक भरतीची जाहिराती 3 महिन्यांनी येतील। तर वरच्या लेवलवर असं ऐकण्यात येतं की त्यांना संधी मिळणार नाही, कारण त्यांच्या बाजूनं एक पत्र आलेलं आहे, त्यांच्या बाजूनं कोर्टाचा निकालसुद्धा आपसमध्ये गेलेला आहे। मात्र बघूया शेवटी पैशाच्या समोर काय चालते जोरावर। अशाच आशयाचं काही लोक अजून पण तिथं पाठपुरावा करत आहेत असं समजते। काल तो जो गट आहे शिक्षण मंत्र्यांची भेटसुद्धा घेतलेली आहे, मात्र त्याचा इतिवृत्तांत आपल्याला कळला नाही। आणि दुसऱ्या बाजूला शिक्षण आयुक्त यांनी 3 डिसेंबरपर्यंत आंतरजिल्हा बदली करून आम्हाला त्या जाहिराती किंवा जे ग्रामविकास लेवलवर रोस्टर्स आहे आपलं झडपीचं ते रोस्टर्स परत द्या, म्हणजे जाहिरातीसाठी आम्हाला अपलोड करायला संधी मिळेल। अशा आशयाची आयुक्त साहेबांनी ग्रामविकासकडे मागणी केलेली आहे कॉलवर। ही महत्त्वाची अपडेट आहे। आणि त्यानंतर मित्रांनो आता प्रश्न उरतोय, आंदोलन सुरू आहे शिक्षण आयुक्त कार्यालयाच्या समोर। आपला अभियोग्यताधारक आपले सहकारी त्या ठिकाणी अन्नत्याग उपोषणाचा आजचा 5वा दिवस आहे। तशी संख्या बघायला गेली तर खूप कमी आहे,
तर मला वाटते या सगळ्या शिक्षक भरतीच्या सद्यस्थिती आणि घडामोडी पाहता त्या ठिकाणी जर आपण येऊन दबाव टाकला तर नक्कीच शिक्षक भरतीच्या जाहिराती जास्तीत जास्त येण्यासाठी त्या ठिकाणी दाट शक्यता असण्याची शक्यता मी वर्तवतो या ठिकाणी. कारण जे काही सद्यस्थितीला मी अधिकारी वर्गांकडून पाठपुरावा करतो, मीडियावर ज्या पद्धतीनं मी चर्चा करतो, नंतर मला जे काही फीडबॅक्स येतात त्यावरून सांगतो मित्रांनो की शिक्षक भरतीची आता जाहिरात जास्त पदाची येण्याची दाट शक्यता आहे. मात्र शिक्षण आयुक्त साहेब 20,000 या जागेवर अडून आहेत. आणि दुसऱ्या बाजूला राजकीय पुढारी वगैरे तर आता त्यांच्याविषयी न बोललेलं बरं. कारण ते म्हणतात ना खोटारड्याचं अवतान निमंत्रण जो पण जेवत नाही आपण तो पण खरं नसते. अगदी त्या पद्धतीनं घोषणावर घोषणा आश्वासनावर आश्वासनं देतात. जो पण जाहिरात येत नाही तो पण त्या मोठ्या घोषणेला घेऊन काही अर्थ नाही. मित्रांनो गेल्या 5-6 दिवसापासून जे आंदोलन सुरू आहे त्या आंदोलनात जरी मी सक्रिय नसलो तरी ज्या माझ्या वैयक्तिक कारणाने मी माझ्या कारणं याच्यामध्ये उपाय शोधण्यामध्ये मी व्यस्त होतो. तरीही मला जेवढा वेळ देता येईल तेवढा वेळ मी घरी राहून काय करू शकतो या गोष्टीचा मी पाठपुरावा करतोय आणि मला बहुतांश चांगल्या पद्धतीने त्याच्यामध्ये यश येत आहे हे तुमच्या लक्षात बी आलं असेल. मित्रांनो तुम्हाला जर खरंच जमत नसेल यायला आंदोलनात तर तुम्ही सोशल मीडिया सांभाळा. तुमच्या पद्धतीनं काही पत्रकार तुमच्या संपर्कात असतील त्यांना तसं कन्व्हिन्स करा. तिथं आयुक्तालयाला आमचं अधिवेशन सुरू आहे आंदोलन सुरू आहे त्या ठिकाणी तुम्ही जा आणि कव्हर करा. या संदर्भामध्ये तुम्ही घरी बसून जे वाटेल ते करू शकता मित्रांनो सहकारी. मात्र ज्यांना खरोखर अडचण नाही त्या मुलांनी मात्र आंदोलनस्थळी उपस्थित व्हा एवढी या ठिकाणी मी विनंती करतो मित्रांनो. आणि सद्यस्थिती शिक्षक भरतीच्या बाबतीत जर मित्रांनो आपण सगळ्यांनी जर जोर लावला आंदोलनस्थळी उपस्थित जर झालो तर येणाऱ्या अधिवेशनाच्या अगोदरसुद्धा जास्तीत जास्त पदाच्या जाहिराती येऊ शकतील. आणि दुसऱ्या बाजूला आंदोलन बी सुरू आहे. दुसऱ्या बाजूला मी काही प्रतिनिधीच्या माध्यमातून अधिवेशन काळामध्ये तारांकित प्रश्न उपस्थित करण्यासाठी सांगितलं आहे. काल तुम्ही बघितला असाल धुराळा या पुढारी टीव्हीवर एक कार्यक्रम होता. शिक्षक आमदार विदर्भातले आडबले सर जे होते त्यांनीसुद्धा त्या ठिकाणी अजून पुन्हा आम्ही त्या संदर्भात तारांकित प्रश्न विचारू असं त्या ठिकाणी ग्वाही दिलेली आहे. मित्रांनो सांगायचं एवढंच की तुमच्या ज्या मतदारसंघात तुम्ही असता त्या मतदारसंघातल्या आमदारांना त्या पद्धतीचे प्रश्न विचारायला त्यांना सांगा. आपल्या आंदोलनाचं जे काही निवेदन आहे ते निवेदन त्यांना द्या जेणेकरून म्हणजे सांगायचं तात्पर्य मित्रांनो घरी बसून काय करू शकता तर खूप काही करू शकता. आणि ज्याला खरंच अडचण नाही ना त्यांनी आंदोलनस्थळी उपस्थित व्हा. आता या ठिकाणी मित्रांनो तुमच्या लक्षात आलं असेल की या संदीप कांबळे ऑफिशियल यूट्यूब चॅनलवरून जी काही आपण माहिती देतो ती पूर्णपणे अधिकृत असते. आणि अशा अधिकृत माहितीसाठी तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा फायदा होत असेल तर आणि लाईक करा शेअर करा. या ठिकाणी थांबतो मित्रांनो आणि पुन्हा एकदा आवाहन करतो की या आंदोलनामध्ये आपण सक्रिय सहभाग घ्या. तुमच्या हक्कासाठी आहे आंदोलन. त्या संतोष लष्करी एका व्यक्तीसाठी नाही आहे. तो व्यक्ती उपाशी राहतोय. मित्रांनो आंदोलनातलं सगळ्यात शेवटचा जो टप्पा असतो ना सगळ्यात शेवटचं जे आंदोलन म्हणतात ना ते अन्नत्याग उपोषण असते. अन्नत्याग उपोषण करणं म्हणजे साधी गोष्ट नसते. त्या एका व्यक्तीला त्या व्यक्तीचं मनोबल वाढवण्यासाठी त्या व्यक्तीचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी राज्यातले हजारो अभियोगिताधारक या ठिकाणी उपस्थित झाले पाहिजे. मित्रांनो एवढंच बोलतो आणि या ठिकाणी थांबतो. जय भीम जय शिवराय. धन्यवाद.